नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ट्विस्ट म्हणजेच 14 एप्रिलचा फुल ट्विस्ट तुम्ही पाहत आहात। तर प्रेक्षकांनो, इथे प्रिया बघा त्या कॉन्स्टेबलला म्हणत असते की माझा नवरा मला भेटायला आलाय का। मग त्यावेळेस तिथे एक व्यक्ती असतो, त्यावेळेस ती पोलीस असते, ती म्हणत असते की मी याच्याशी बोलत होते, हा तुझा नवरा आहे का। त्यावेळेस ती म्हणते की नाही माझा नवरा हा नाही आहे, माझा नवरा अश्विन मला भेटायला आलाय का असं म्हणत असते। त्यावेळेस ती म्हणते की डॉक्टर अश्विन हो नाही का आला मला भेटायला, तो मला भेटायला येणार आहे, तो नक्कीच मला भेटायला येईल असं ती इथं म्हणत असते। आणि त्यावेळेस ती म्हणत असते की बरं ऐका ना, ते अश्विन जो आहे ना तो नक्कीच मला फोन करण्याचा प्रयत्न करत असेल, मग जर त्याचा फोन आला तर प्लीज मला द्याल ना तुम्ही बोलायला, मला बोलायचं आहे त्याच्याशी आणि त्याला असं सांगा की मी त्याची खूप वाट बघते असं म्हटल्यानंतर बघा ती कॉन्स्टेबल आहे ती तिच्यावर ओरडत असते। आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अगं बाई तू काही ते पिकनिकला वगैरे आलीस का, काय तुला कोणाचा फोन येण्यासाठी, कोणाचा फोन वगैरे येणार नाही, आता तू शांत बस असं म्हणून बघा ती कॉन्स्टेबल तिथून निघून जात असते। आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस प्रिया तिला म्हणत असते की हो ताई थांबा ना, प्लीज थांबा ना, ऐका ना, अश्विन जर आला ना त्याला नक्की सांगा मी त्याची तो वाट बघत बसली आहे, तुझी बायको इथे वाट बघतीये। त्यावेळेस इथे ती म्हणत असते की तो काही येणार नाही, ती म्हणते नाही कसं नाही, तो माझा हक्क आहे त्याच्यावर, तो नक्कीच येणार असं म्हणून बघा ती कॉन्स्टेबलच आरडाओरडा करत असते। आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस ती म्हणत असते बरं सांगा ना, माझ्या आई बाबा तरी मला भेटायला आलेत का। त्यावेळेस कॉन्स्टेबल म्हणते की नाही, आई बाबा नाही आणि तुझा नवराही नाही, कोणीच तुला भेटायला आलेलं नाही असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, खरंच इथं ना ते प्रिया जी आहे ती जरा वेड्यासारखीच वागायला लागते आणि सतत अश्विन आई बाबा असं ती म्हणत असते। आता प्रेक्षकांनो, इकडे बघा सायली ही पूर्ण आजीच्या रूममधून इथे आलेली असते आणि त्यावेळेस मग कल्पना तिला विचारत असते काय ग पूर्ण आजी झोपल्या का, आता बरं वाटतंय का त्यांना असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली म्हणत असते की हो आई, आता झोपवूनच मी त्यांना बाहेर आलेली आहे। आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे सुमन जी आहे ती म्हणत असते की पूर्ण आजी खरंच खूप खंबीर आहेत, परंतु ही अवस्था तन्वीमुळे झालेली आहे आणि तन्वीमुळेच हा धक्का तो सहन करू शकत नाहीत असं म्हटल्यानंतर इथे ती म्हणत असते की पूर्ण आजी काय अवस्था करून बसली आहेस, खरंच काही सांगता येत नाही आहे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अश्विन जो आहे तो म्हणत असतो की कधी कोणाला कोणत्या गोष्टीचा धक्का बसेल हे सांगता येत नाही। आता प्रेक्षकांनो, इकडे प्रिया बघा सतत अश्विन येणार असं म्हणून सतत एकटीच बडबडत असते। आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस कॉन्स्टेबल तिला चांगलंच खडसावून गेलेले आहेत, परंतु तरी देखील इकडे बघा ती अश्विनची वाट पाहत आहे। आता प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की पूर्ण आजीला हे असं भासवत राहणं मला तरी काही योग्य वाटत नाही। आता प्रेक्षकांनो, मग त्यावेळेस इथे प्रताप म्हणत असतात की नाही, आपल्याला सध्या तरी असंच भासवत राहायला लागणार, पण त्यावेळेस मग तो म्हणत असतो की आपण पूर्ण आजीची फसवणूक करतोय असं मला वाटत आहे। आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की जर पूर्ण आजी ज्यावेळेस शुद्धीवर येईल आणि त्यावेळेस मग आपण परत सांगू की ही खरी तन्वी नाही सायली आहे, तर मग त्यावेळेसचा तो जो धक्का आहे तो पूर्ण आजी सहन करू शकणार नाही, त्यामुळे मला ह्या गोष्टी काही पटत नाही आहेत। आता प्रेक्षकांनो, इकडे साक्षी खूप घाबरलेली आहे, खूप पॅनिक झालेली आहे आणि ती सतत हेच बडबडत असते की आधी अण्णा नंतर नागराज, आणि आता मी आधी अण्णा नंतर नागराज नंतर प्रिया आणि आता मला अटक होणार असं म्हणून ती एकटीच खूप घाबरलेली असते आणि एकटीच बडबडत असते। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या अश्विनीज मधुरवाणी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।